अनुसेला 3 लेकर चंद्र, दुर्वास, दत्त. चंद्राला तारेपासून एक पुत्र झाला, त्याचं नाव बुध. हा चंद्रवंशा आणि बुधाला पुररवा हा वंश पुढे वाढत गेला. नानाविध राजांचा येतात. फार दिव्य चंद्रवंश आहे. महोश राजा, यती, ययाती, आयाती, संयाती असे त्यांना लेकर. यामध्ये आपल्याला ययाती महत्वाचा. ययातीवर वि. स. खांडेकरांनी एक कादंबरी लिहिली. अद्वितीय चिंतन आहे. एकदाची घटना आहे. राजा ययाती जंगलामध्ये शिकारीला गेला होता. वृषपर्वा दैत्य राजाची मुलगी, तिचं नाव शर्मिष्ठा, आणि शुक्राचार्याची मुलगी, तिचं नाव देवयानी. या स्नान करायला आल्या आणि नारद जात असताना गायीला कपडे घालू लागल्या. घालता घालता एकामेकीचे वस्त्र बदलले. महाराज बदलले. वस्त्र बदलल्यामुळे देवयानी आणि शर्मिष्ठेत वाद झाला. माझ्या मुलीचा अपमान झाला असं वाटून दैत्य गुरु शुक्राचार्य वृष परिवाराला सोडून जातात. वृष परिवाराला विनंती केली. महाराज त्याच्या आधीची एक कथा आहे. त्या दैत्य गुरु शुक्राचार्याची मुलगी देवयानी, तिला शर्मिष्ठेनं विहिरीमध्ये ढकलून दिलं. ती नग्नावस्थेत विहिरीत आहे. तेवढ्यात राजा ययाती येत. ययातीनं त्या अवस्थेत बघितलं आणि देवयानी सोबत विवाह झाला. शुक्राचार्याच्या विनंतीवरून देवयानीनं शर्मिष्ठेला दाशी बनवून सोबत नेलं. वृष परिवारानं म्हटलं, जा तू दाशी बन. आणि त्या समयाला ययातीला देवयानी पासून लेकर झाले आणि दाशी शर्मिष्ठे पासून काही लेकर झाले. महाराज
शुक्राचार्यानं श्राप दिला तिला, तुला वृद्धत्व येईल. पण एका पुत्रापासून पुन्हा तरुणत्व प्राप्त केलं आणि शेवटी ती म्हणतात न जातु जात ये काम, काम कधी शांत होणार नाही. जशा प्रकारे आहुती अग्नीमध्ये टाकली, अग्नी पुन्हा भडकल्या जात, तद्वत काम कधीच शांत होणार नाही आहे. इंद्रिये जे जे म्हणती ते ते जो करती, करता न करती भवसिंधू ज्ञानेश्वरी सांगतात. इंद्रिय माणसाला मनोमार्गाला नेतात आणि मनोमार्गे गेला तो चित्तमुखाला. यातीच चरित्र फार काही शिकवतं महाराज. आणि या वंशामध्ये यदू नामक राजा, यदू पुढे यादव झाले आणि या यादवामध्ये सुरसेन यादव, त्याला उग्रसेन देवसेन दोन मुलं. देवसेनाला देवकी, उग्रसेनाला कंस. देवकीचा विवाह वसुदेवासोबत लावण्यापर्यंत नवम स्कंदात कथा सांगितली आणि नवम स्कंदाला विराम दिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेव बाबा राजा पराक्षतीला दशम स्कंदाची कथा प्रारंभ करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे विनाशाय श्रीकृष्णाय नमः. दशम स्कंदाच्या सुरुवातीला 2 श्लोकामध्ये शुकदेव बाबांना राजा परीक्षितीला संपूर्ण कृष्ण चरित्र सांगितले. 2 श्लोकात. मथुरेत जन्म झाला, गोकुळामध्ये लीला केल्या, त्यानंतर पुन्हा मथुरेत गेले, द्वारकेचं महाभारताचं युद्ध 2 श्लोकात सांगितलं महाराज. परीक्षिती म्हणाली, बाबा जे चरित्र ऐकण्यासाठी मी इथं बसलो एवढ्या थोडक्यात नाही ना बाबा, मला सविस्तर कृष्ण चरित्र सांगा. शुकदेव बाबा म्हणाले, राजा 4 दिवस झाला तू कथा श्रवण करताय, उठून बसला नाही, पाणी नाही, लघुशंका नाही, उठ थोडा आराम कर मग सांगू. नाही नाही बाबा, इदम कथामृतश्या, ही कथामृत मला आधी द्या. शुक म्हणाले, राजा असा श्रोता मिळाला तरच कृष्ण चरित्र सांगण्यात आनंद आहे. जे तहान विसरली, भूक विसरली आणि केवळ कृष्ण चरित्र श्रवण करण्यामध्ये परीक्षिती मग्न आहे. शुक म्हणाले, राजा परीक्षित श्रवण. सगळे देव देवता भगवान नारायणाचं स्तवन करतात पृथ्वीला. पृथ्वी गारा गारान गोस्त रूपामध्ये घेऊन ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, सकल देव देवता भगवान नारायणाला विनंती करतात, देवा फार पाप वाढलं. अगा रुक्मिणी रमणा रमणा अगा, रुक्मिणी रमणा या स्तवन करतात. आकाशवाणीच्या रूपानं देव बोलले, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. सगळ्यांना अत्यंत आनंद झाला. माई बाप सगळे देव देवता, साधू संत, महंत, योगी, तपस्वी गोकुळामध्ये प्रगट होतात. शुकदेव बाबा राजा परीक्षितीला वसुदेवाच्या आणि देवकीच्या विवाहाची कथा सांगता. एक परिस्थिती अत्यंत थाटा माटामध्ये विवाह होत. ज्या वेळेला लग्न झालं, मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली एवढ्या, कंसा
हिचा 8वा पुत्र तुला मारणारा ठरेल. वसुदेव देवकीला मारायला गेला कंस. वसुदेव आडवा झाला, दादा अरे आमचे लेकर मारण आम्ही तर नाही ना. बंदीगृहामध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला. कंस मारायला गेला. देवकीने विनंती केली, दादा 8वा मारणार आहे तुला, तू पहिला कशाला मारते रे? मी मोजून 8वा झाला तर तुला देतो, 7 लेकर सोडून दे माझे. तेवढ्यात नारद महर्षीचं आगमन. एक कमळाचं फुल घेऊन नारद आले आणि नारद कंसाला विचारतं, या फुलाला किती पाकळ्या आहे रे कंसा? 8. मग एक सांग बरं, यातून पहिली पाकळी कोणती ना 8वी कोणती? कंस म्हणाला, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी, ही 6वी, ही 8वी, 7वी, 8वी. समजा ही जर पहिली धरली तर म्हणे ती 8वी. 8वीले पहिलं धरलं, तिकून मोजत आलं तर पहिली 8वी होईल ना. हा, मग कंसा आकाशवाणीनं तुला सांगितलं 8वा मारणार आहे, मोजायचं कोण सांगितलं का रे? 8व्याला पहिलं, 7व्याला दुसरं, 6व्या तिसरं, तिकून मोजत आणलं तर पहिलं 8वं होईल ना. कंस म्हणाला, महाराज तुम्ही अगदी बरोबर सांगताय, मग मारू का लेकर? नारद म्हणाले, मारू का नको हे नाही सांगत मी, साधू मार म्हणून सांगन का? नाही ना, तुझं तू बघ, मी सावध करायला आलो. पुण्य सारा वया इति देवऋषी वधी बालकाशी ठेवू नको, वधी बालकाशी ठेवू नको, वधी बालकाशी ठेवू नको. पुण्य सारावया येती देवऋषी, पुण्य सारावया येती देवऋषी. वधी बालकाशी ठेवू नको, बालकाशी देऊ नको, वधी बालकाशी देऊ नको. 6 लेकर मारले कंसानं, होताची प्रसूत नेऊन यादे. साई मारित दुराचारी. 7वा गर्भ योग मायेनं नेला महाराज गोकुळामध्ये. वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी हिच्या गर्भामध्ये तो नेला आणि ती झोपून उठली. 8 महिन्याचा गर्भ आहे महाराज. तिला वाटलं काय झालंय, माझा मालक जवळ नाही, मी गरोदर कशी? ती यमुनेवर आत्महत्या करायला गेली. तेवढ्यात आकाशवाणी झाली, ए रोहिणी, तुझ्या गर्भामध्ये प्रत्यक्ष शेष नारायण आहे आणि हा गर्भ तुझ्याच मालकाचा आहे, काही घाबरू नको. 7व्यांदा शेष नारायण प्रगट झाले. बोलिये बलराम महाराज की जय. आता देवकी 8व्यांदा गरोदर आहे. प्रत्यक्ष परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये आहे महाराज. देवकीच्या गर्भात येईल भगवाना, देवकीच्या गर्भात येईल भगवाना, देवकीच्या गर्भात येईल भगवाना, देवकीच्या गर्भात येईल भगवाना. देवकीच्या गर्भात होईल भगवान, देवकीच्या गर्भात होईल भगवान, देवकीच्या गर्भात
गर्भामध्ये आहे, गर्भी आले नारायण. प्रत्यक्ष भगवान आहे गर्भामध्ये. मै बाप देवकीचं दिव्य तेज लखलखत आहे. प्रत्यक्ष परमात्मा गर्भात असल्यावर काय तेज असेल महाराज. तुमचा हृदय थर थर कापत आहे. पाहता पाहता चला श्रावण महिना, अष्टमी तिथी, बुधवार दिवस, रात्रीचे 11 वाजता आईला देवाने निरोप दिला. निरोप, आई माझा जन्म झाला, इथं ठेवायचं नाही मी आलं. मग कुठं न्यायचं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजली गोकुळाला, मजली गोकुळाला. अष्टमी तिथी बुधवार दिवस रात्रीचे 12 वाजता सगळे नक्षत्र ग्रह अनुकूल आणि मधुर मधुर पाऊस पडत आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्यक्ष भगवान नारायण कृष्ण रूपामध्ये प्रकट झाले. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय हो. नंद के घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद भयो, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय हो प्रतिपाल की. जय कन्हैया लाल की, जय हो प्रतिपाल की. जय कन्हैया लाल की, जय हो प्रतिपाल की. जय कन्हैया
देवाचा
जगन्नाथ बाबा की जय. सर्वांनी आपापल्या मनाने देवा कृष्ण जन्माची आरती. आरती कुंज बिहारी मन में बसा कर मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो गिरधर तेरी आरती, उतारो गिरधर तेरी आरती. हमें बसा कर तेरी मूर्ति, हमें बसा कर तेरी मूर्ति, उतारो गिरधर तेरी आरती, उतारो गिरधर तेरी आरती. तुझसे क्या ये नहीं सोच जिंदगी जो तेरे हाथ कर दिया. जिंदगी हम तुझसे क्या ये नहीं सोच जिंदगी जो तेरे हाथ कर दिया. सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा. चिंता है तुमको प्रभु संसार की, मेरा तेरी तेरी आरती. तेरी
तेव्हा भारी लोक सर्वांनी बसा. प्रसाद मिळेल कृष्ण जन्माचा. मुलं या बेटा थोडसे इकडे प्रसाद वाटायला बसल. आणि सायंकाळी गोवर्धन इलेची खावी सर्व